पुढच्या बातमीकडे वळूयात। विविध शिक्षक संघटनांचं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन आहे। शिक्षकांचं शाळा बंद आणि सामूहिक रजा आंदोलन आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळा आज बंद असणार आहेत। राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळा तसंच शिक्षकांच्या मूलभूत मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षांविरोधात आंदोलन होत आहे। अशैक्षणिक कामांमधून मुक्ती आणि शिक्षण अभियोग्यता परीक्षेतून सूट, संच मान्यता धोरणांचा विरोध या सगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे। शिक्षकांना SIRच्या कामामध्ये जुंपलं जात असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा शिक्षकांचा आरोप आहे। त्यामुळे शाळा आज बंद असतील। शिक्षकांना जी TET परीक्षा सक्तीची करण्यात येत आहे, ती TET परीक्षा शिक्षकांना सक्तीची करण्यात येऊ नये। पदोन्नती प्रक्रियेत त्यामुळे जे अडथळे निर्माण झाले आहेत ते अडथळे दूर करावे। सोबतच BLO SIR सारखी जी अशैक्षणिक कामं आहे त्यातून शिक्षकांना मुक्त करावं आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी जे त्यांचं कर्तव्य आहे शिकवण्याचं ते कर्तव्य त्यांना करू द्यावं, जेणेकरून गोरगरिबाची मुलं हे यांना दर्जेदार शिक्षण मिळेल याची दक्षता सरकारने घेण्याची गरज आहे। आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आज शिक्षक रस्त्यावर उतरला आहे। त्यामुळे आता यावर काय निर्णय होतो याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। आणि राज्यामध्ये आज होणाऱ्या शिक्षक संघटनांच्या शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयानं सर्व शाळा नियमित सुरू ठेवण्याचे आदेश दिले। शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार कापला जाईल असा इशारा शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिलाय। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या।